अंदर घुसेंगे भी और मारेंगे भी या डायलॉगप्रमाणे फुल ॲक्शन पॅक आणि देशभक्तीपर सिनेमा हा नक्कीच आहे धुरंधर 2, जो धुरंधर द रिव्हेंज या नावानेही ओळखला जातो। हा रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाला। हा चित्रपट धुरंधरचा सिक्वेल आहे ज्यामध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा हमजा अली माझारी म्हणजे जसप्रीत सिंग रंगाची भूमिका साकारत आहे। आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 प्रदर्शित झाल्यापासून मोठ्या पडद्यावर प्रचंड यशस्वी ठरला आहे। संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदे आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाचा रिव्ह्यू आता आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। हौसला इंधन बदला या 3 शब्दाभोवती फिरतो आदित्य धरचा धुरंधर द रिव्हेंज हा सिनेमा। कोणत्याही चित्रपटाचा दुसरा भाग चांगला नसतो हा सिनेमाप्रेमींचा गैरसमज धुरंधर 2 पाहून 100% दूर होणार आहे। याचा रन टाइम तब्बल 4 तासांचा आहे। त्यातील एकही मिनिट वाया जाणार नाहीये कारण प्रत्येक मिनिटाला तुम्हाला अनपेक्षित गोष्टी घडताना दिसतील। लेडीज अँड जेंटलमॅन, यू आर नॉट रेडी फॉर दिस हे वाक्य आदित्य धरने खरं करून दाखवलं आहे। तर धुरंधर 2 हा संपूर्ण सिनेमा एकूण 7 भागात विभागण्यात आला। यातील पहिल्या भागाचं नाव आहे अ बर्न मेमरी। याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल जसप्रीत सिंग रंगाची भूतकाळ जो अजय सानियाल यांच्या संपर्कात कसा येतो, कोणत्या कौटुंबिक गोष्टींचा परिणाम जसप्रीतच्या संपूर्ण आयुष्यावर होतो। या भागात भारतीय न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात। अखेर अजय सानियाल जसप्रीतच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दाखवतात आणि हा मार्ग जसप्रीत कसा स्वीकारतो, पंजाब ते पाकिस्तान हा प्रवास नेमका कसा झाला याची उत्तरं प्रेक्षकांना या भागात मिळतात। दुसऱ्या भागाचं नाव आहे लकी सफर। जसप्रीतचा हमजापर्यंतचा प्रवास पाहिल्यावर दुसऱ्या भागात वर्तमान काळात पुन्हा एकदा सिनेमा सुरू होतो। रेहमानच्या मृत्यूनंतर उजेर बलोचची भूमिका काय असते, अर्शद पप्पूला तो ल्यारीच्या रस्त्यावर ज्या क्रूरतेने मारतो, त्याचं मुंडकं कापून फुटबॉल खेळतो, हा संपूर्ण थरारक सीन आहे। यामध्ये प्रेक्षकांना कल्पनेपलीकडची हिंसा, क्रूरता पाहायला मिळेल। यानंतर हमजा उज्जैरला प्यादा बनवून कशी सत्ता आपल्या ताब्यात घेणार याची संपूर्ण प्रवास आदित्य धरने खूपच रंजक पद्धतीने मांडला आहे। यानंतर सुरू होतो गोस्ट फ्रॉम द पास्ट म्हणजे धुरंधर 2 चा तिसरा भाग। या भागात ल्यारीमध्ये सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळतं। आता ल्यारीवर ज्याची सत्ता तोच असतो करारीचा बादशाह। अर्थात इलेक्शन जिंकल्यावर हमजा अली मझारी होतो करारीचा नवीन बादशाह। याशिवाय त्याला शेर ए बलोच ही पदवी देखील बलोच वासियांकडून देण्यात येते। याच भागात बडेसाब नेमके कोण याची मिस्ट्री देखील सॉल्व्ह झालेली आहे। बडेसाब आहे दाऊद इब्राहिम। ही भूमिका नेमकी कोण साकारणार याची बरीच चर्चा सुरू होती, पण प्रत्यक्ष पाहताना ते थ्रिल इतक्या प्रमाणात जाणवत नाही कारण दाऊदच्या भूमिकेपेक्षा इतर कलाकार भाव खाऊन जात आहेत। धुरंधर 2 मध्ये ही दाऊद इब्राहिमची भूमिका डॅनिश इक्बालने साकारली आहे। याच दरम्यान हमजाच्या भूतकाळातील पंजाबमधील एक भारतीय व्यक्ती पुन्हा एकदा त्याच्या समोर येणार आहे। हमजाने या व्यक्तीला बरोबर ओळखलंय। हा माणूस भारतातून ड्रग्सचा व्यापार करण्यासाठी पाकिस्तानात आलेला असतो आणि हमजा हा जसप्रीत आहे ही गोष्ट हा माणूस बरोबर ओळखतो। इथेच येईल मोठा ट्विस्ट आणि होईल मध्यांतर। या इंटरव्हल सीन नंतर प्रेक्षक खऱ्या अर्थाने होतील स्पीचलेस। मध्यांतरपर्यंत अनेकदा कथा हळूवारपणे पुढे जाते, काहीही घडत नाहीये असं बऱ्याचदा वाटू शकतं, पण दुसरा भाग तेवढाच पटापट पुढे सरकतोय, त्यामुळे 4 तास कुठेही कंटाळा येत नाहीये। धुरंधर 2 चित्रपटाचा चौथा भाग आहे ट्रायल बाय फायर आणि 5व्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील पाकिस्तानात दहशतवाद्यांचे खून करणारे अननोन मेन। या भागात नोटबंदी, जावेद खानानीचा मृत्यू हे मुख्य सिक्वेल्स पाहायला मिळतील। याशिवाय 6व्या भागात हमजा घेणार आहे बदला द रिव्हेंज। यामध्ये मेजर इक्बाल वर्सेस हमजा असा आमनासामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि मग सुरू होतो द फायनल चॅप्टर या सिनेमाचा अखेरचा भाग। रणबीर अभिनेता आहे की जादूगर हा प्रश्न प्रत्येकांना पडू शकतो कारण 4 तासांचा हा सिनेमा रणबीरने अक्षरशः स्वतःच्या खांद्यावर उचलून धरलाय असं म्हणायला काही हरकत नाही। विशेषतः रणबीरचे डोळे तर डायलॉगपेक्षाही खूप काही बोलून गेलेत। संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन या सगळ्यांच्या भूमिका उत्तम आहेतच, पण या सगळ्यात कौतुक करायला पाहिजे ते सारा अर्जुनचं। यालिना आणि हमजा यांच्यातील इमोशनल रोमॅन्स खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे।
एक पाकिस्तानी मुलगी ते भारतीय एजंटची पत्नी हा धक्का पचवताना यालिनाची झालेली घालमेल, राग अश्रू आणि हमजावर असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं। एक छोटासा स्पॉइलर या ठिकाणी नक्कीच जाईल, तो म्हणजे दुसऱ्या भागात यालिना आणि हमजाला एक मुलगा सुद्धा झालाय। 4 तासांचा रन टाइम ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण यात कमाल करून जातं ते बॅकग्राऊंड म्युझिक। बाजीगर ओ बाजीगर, ओए ओए ही जुनी गाणी व्यवस्थित आणि लक्षात राहण्यासारखी प्लेस करण्यात आली आहेत। चित्रपटातील प्रत्येक सीन रील नव्हे तर रिअल वाटतोय आणि याचं श्रेय जातं आदित्य धर याला। 2002 ते 2004 या काळात झालेलं हमजाचं ट्रेनिंग, त्याची पाकिस्तानमधील एंट्री, 26/11चा हल्ला, 2014 मध्ये भारतात झालेलं सत्तापालट, नोटबंदी, अननोन मेन या सगळ्यांचं कनेक्शन रुपेरी पडद्यावर ते ल्यारी आणि हमजाशी जोडण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे। रणवीर सिंगने कमाल अभिनय केलाय, त्याने प्रत्येक गोष्ट किती विचार करून केली आहे याचा अंदाज चित्रपट पाहिल्यावर येईलच। शेवटच्या 1 तासात सगळी कोडे हळूहळू सुटत जात आहेत। रणवीरचं कौतुक आहेच, पण धुरंधर 2 पाहिल्यावर एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल, ती म्हणजे खरा धुरंधर कोणी वेगळाच आहे। आता तो कोण आहे याचा उलगडा थिएटरमध्ये होईलच, पण क्लायमॅक्स ट्विस्ट पाहून प्रेक्षक सुद्धा चक्रावून जातील हे नक्कीच।